आला स्वामी भक्ता, तर सर्वप्रथम स्वागत आहे तुझ्या या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजची ही व्हिडिओ तुझ्या आयुष्यासाठी भरपूरच लाभदायक ठरून जाणार आहे, भरपूरच महत्त्वाची ठरून जाणार आहे आणि अत्यंत कामाची ठरून जाणार आहे। कारण ज्या वेळेची किंमत जो माणूस करत नाही त्या वेळेला त्या माणसाला एवढे मोठे दुःख येतात, एवढे मोठे अडचणी येतात, एवढे मोठे संकट येतात, ज्या संकटांना तो परमेश्वराचा भक्त झेलू नाही शकत। तर असा एक महत्त्वाचा मुद्दा, जो मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तो मुद्दा ऐकायला तुम्हाला पाहिजेच। आणि त्यासाठी आपली ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ती गोष्ट सुद्धा तुम्ही ऐकायला थांबाच। आणि आता स्वामी भक्त आणि स्वामी भक्तांवरती येणारे अडचणी आणि स्वामी भक्तांवरती आलेल्या अडचणी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे आपल्या स्वामींवरती सुद्धा प्रश्न उचलले गेलेले आहेत। त्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे, म्हणून ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत बघाच। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनल RK मराठीवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। कारण तुमचे सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा अजून आणखी व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळते। आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे बरेच व्हिडिओ अशा असतात ज्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतात। कारण की हे व्हिडिओज तुमच्यासाठीच असते, तुमच्या जीवनासाठीच असते। कारण की परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचे विचार जे ऐकून ते ज्यांच्या आयुष्यावरती परिणाम होते, ज्यांच्या आयुष्यामध्ये बदल होते, ते म्हणजे तुम्हीच आहात। जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असतील, आयुष्यामध्ये सर्व सुख पाहिजे असतील, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। तर वेळ, असे बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी त्यांचा अनुभव मला सांगितला आणि त्याच अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, वेळ या माणसाची सर्वात मोठी गोष्ट आहे। आज वेळ तुमची वाईट आहे, त्या वेळेची कदर करा आणि त्या वेळेतून पुढे जा, आयुष्यामध्ये सर्व सुख मिळतील। पण आज तुमची वेळ चांगली आहे आणि त्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग केलात आणि त्या वेळेचा जर तुम्ही त्याच्यावरती माज केलात, चांगल्या वेळेचा माज केलात, तर ती गोष्ट लवकरात लवकर तुमच्या हातातून निसटून पण जाईल। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। कारण की आज डोळ्यातून पाणी निघते अशी गोष्ट ऐकून, ज्या माणसाकडे काल लाखो रुपये होते आज तो माणूस गरीब झालेला आहे, त्या आज माणसाला भीक मागण्याची पाळी आली। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आपल्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा मी तुम्हाला आता सांगायला जात आहे। खरं तर स्वामींनी सर्वप्रथमच सांगून ठेवलेले आहे, ज्या कलियुगामध्ये कोणीच कोणाचे नाही, आपले माणसं सुद्धा आपलं चांगलं बघत नाही, त्या कलियुगामध्ये जर तुम्ही परक्या लोकांचं चांगलं बघत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख तुम्हाला मिळून जातील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील। फक्त त्यासाठी तुम्ही मदत करायला शिका, तुम्ही दानधर्म करायला शिका। आणि त्याच गोष्टीमुळे आम्ही एक नवीन मोहीम राबवलेली आहे आणि आम्ही बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती बघितली आहे, जी परिस्थिती बघून अंगावरती काटे येतील आणि डोळ्यातून रक्त निघल। खरं सांगतो, त्या लोकांची अशी परिस्थिती खराब आहे ज्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, ज्यांना एका टाईमचं जेवायला सुद्धा मिळत नाही, जी छोटी छोटी पोरं रात्रंदिवस उपाशी झोपतात। त्या लोकांसाठी आम्ही मदत करण्यासाठी एक मोहीम राबवलेली आहे आणि त्यासाठी, त्या मोहिमेसाठी आमच्याकडे राशीसुद्धा कमी पडत आहे, धनसुद्धा कमी पडत आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत तुम्ही पैसे पाठवून आम्हाला त्या मोहिमेसाठी छोटीशी मदत करू शकता। आणि तुमची छोटीशी मदत, तुमची छोटीशी किंमत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। म्हणून तुमची मदत ही आम्हाला भरपूरच महत्त्वाची आहे आणि या मोहीम सुरू करण्यासाठी आणि ही मोहीम पुढे वाढवण्यासाठी सुद्धा भरपूर महत्त्वाची आहे। आणि या मोहिमेसाठी 16 स्वामी भक्तांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांचे नाव पण मी तुम्हाला पहिले सांगितले होते। आणि आजच्या दिवसात जे आपल्याला मदत केलेली जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने सुद्धा चांगल्या निर्मल मनाने आम्हाला मदत केलेली आहे, तर त्याचे पण मनापासून आभार आहे। त्याचे नाव काहीतरी आनंदा वादर यांनी आपल्याला या मोहिमेसाठी मदत करून भरपूरच मोठे कार्य केलेले आहे आणि यासाठी तुमची मदत सुद्धा आम्हाला लाख मोलाची ठरून जाणार आहे।
आणि जर तुमच्याकडे मदत करण्यासारखी परिस्थिती नसेल तर वाईट मानून घेऊ नका, कारण की परिस्थिती ही सगळ्यांची बदलत असते. फक्त तुमची चांगली परिस्थिती आली त्यानंतर तुम्ही दान धर्म करायला पाठी सुद्धा फिरू नका, कारण की जर तुम्ही चांगल्या परिस्थितीत सुद्धा कोणाला मदत केली नाही तर तुमची वाईट परिस्थिती पुन्हा यायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आता आपल्या स्वामींनी स्वतःहून सांगितलेले या गोष्टी, ज्या गोष्टी आत्ताच्या वेळेत फारच महत्त्वाच्या झालेल्या आहेत. सर्वप्रथम माणसाला या कलियुगामध्ये जगायचं असेल, या कलियुगामध्ये पुढे जायचं असेल तर त्या माणसांनी पहिले माणुसकी जपायला पाहिजे, त्यानंतर दानधर्म केले पाहिजेत, त्यानंतर दुसऱ्यांचं वाईट नको बघायला असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिजे. दुसऱ्यांचं चांगलं बघण्याचा दृष्टिकोन त्या माणसामध्ये पाहिजे. जर दुसऱ्याचं चांगलं होत असेल त्याचं बघून आपण सुद्धा पुढे जायचं अशी वागणूक जर त्या माणसामध्ये असेल तर तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जातो. आणि मला माहिती आहे बरेच माणसं या गोष्टीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या वागणुकीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुकले आहेत. फक्त त्या चुकीला सुद्धा माफी मिळते जर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ परमेश्वरा माझ्याकडून चुकी झाली, त्या चुकीसाठी मला माफ कर असे म्हणाला तरी सुद्धा तुम्हाला माफी भेटेल, कारण की परमेश्वराचा हृदय एवढा मोठा आहे की त्याला जर तुम्ही कोणत्या प्रकारचं नवस केलं नाही तरी चालेल. फक्त जर तुम्ही मनाने श्रद्धेने जर आपल्या परमेश्वराला पुकारलात, आपल्या परमेश्वराचे नाव घेतलात तरी सुद्धा तुमचे सर्व कार्य होऊन जातील. फक्त त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील. जर तुम्ही घरात बसून नुसते परमेश्वराचे नाव घ्याल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही, कारण की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कष्टच घेत नाहीत. जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मेहनतच घेत नाहीत तर तो परमेश्वर सुद्धा तुम्हाला कसा मदत करेल. ही गोष्ट पण नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर पण तुमच्याकडून भरपूर कार्य करून घेतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं फळ देतो, कारण की तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट आयती मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाहीत. आणि जर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी आणखीन आणि बरेच मेहनत करावे लागत असेल, बरेच प्रयत्न करावे लागत असतील तर एवढे समजून जा की तुमची वेळ येईल, ती वेळ कधीच जाणार नाही. आणि जर तुमचे अर्धे आयुष्य गेले असेल प्रयत्न करण्यातच आणि तुमच्या डोळ्यातून अजून सुद्धा पाणीच निघत असेल, तुमच्या आयुष्याला अजून सुद्धा यश लाभले नसेल तर समजून जा की तुमचे चांगले दिवस येणार आहेत, कारण की चांगले दिवस यायला सुद्धा वेळ लागत नाही. पण तुम्ही म्हणाल की आम्ही स्वामींची भक्ती कधीपासून करतोय, स्वामींची आम्ही नाव कधीपासून घेतोय आणि आम्ही कष्ट सुद्धा करते तरी सुद्धा आमची चांगली वेळ येत नाही. तर वेळेला सांगून ठेवा की माझी चांगली वेळ आणणारा सुद्धा माझा परमेश्वर आहे आणि माझी चांगली वेळ येणारच, असे जिद्द मनात ठेवा. आणि जिद्द मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला फरक, तुमच्या आयुष्यात होणारा बदल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले यश आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले धन, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले सर्व सुख, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे झालेले पूर्ण इच्छा, हे सर्व तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की हो देवा, हो स्वामी भक्ता, हो स्वामी सेवका, माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काही मिळाले, माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक गोष्ट मिळाली. फक्त यासाठी तुम्हाला रोज स्वामींचे नाव सुद्धा घ्यायला लागेल, रोज आपल्या परमेश्वराचे नाव घ्यायला लागेल, कारण की बऱ्याच लोकांनी आता स्वामींचे अनुभव घेतलेले आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले, त्यांच्या आयुष्यामध्ये कशी मदत केली, त्या सर्व गोष्टी त्यांनी बघून घेतलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि वेळ तुमची पण येणार आहे, तुमच्यावरती सुद्धा अनुभव येणार आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव येणार आहे. त्यासाठी तुम्ही वाट पहा आणि रोज 4 ते 5 मिनिटं आपली व्हिडिओ बघा, त्यामध्ये जे सांगतोय तसे करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गंमत पाहाल तर बोलाल की हो, आज माझे आयुष्य बदलून गेलेले आहे. आणि अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सुद्धा कळतील. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी कळवायला सुद्धा वेळ लागेल आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला सुद्धा वेळ लागेल. तर तुमच्यामध्ये संयम ही गोष्ट पाहिजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहेत. आता प्रश्न निघाला, आपण वाट किती पाहायची? तर संयम. जर तुमच्यामध्ये संयम असेल, जर तुमच्यामध्ये कष्टाळूपणा असेल तर तुमचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
तुमच्या आयुष्यामध्ये बरेच गोष्टी होतील, अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल. फक्त त्या गोष्टी तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाच्या असतील, कारण की त्या गोष्टी कोणाच्याच आयुष्यामध्ये घडत नाहीत. आज जर तुला रडायला लागत असेल तर बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना रडायला लागत नाही. फक्त त्यांचे येणारे वेळेमध्ये जेव्हा ते रडतील त्यावेळेस ते पूर्णपणे तुटून जातील. फक्त तू आज दुःखांमध्ये आहेस, तू आज अडचणींमध्ये आहेस, तू आज रडत आहेस. फक्त येणाऱ्या वेळेत सुद्धा तुझ्यावरती दुःख आले तेव्हा तुझ्यावरती तो अनुभव असेल, तेव्हा तू त्या दुःखांना मात देशील, तेव्हा तू त्या दुःखांना पार होशील. जर तू गरीब घरातला असशील तर समजून जा, तू वाईट चांगली वेळ आणू शकतोस. जर तू चांगल्या घराण्यातला असशील तर तू तुझ्या कर्माने तुझी वाईट वेळ आणू शकतोस. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले कर्म. आपले कर्म आणि आपले विचार आणि आपल्या कृत्य हे आपले आयुष्य घडवत असतात. चांगल्यातला चांगला माणूस मिळून माती झालेला आहे आणि मातातल्या माणूस मिळून आसमानात गेलेला आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की जो माणूस ज्या वेळेला ज्या गोष्टी करतो, ज्या वेळेला ज्या गोष्टींवरती लक्ष देत नाही, त्यावेळेला त्या गोष्टी त्याच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होऊन जात असतात. तर आजचे हे 4-5 मुद्दे आहेत ते मी तुला सांगितले आहेत. त्यातलाच म्हणजे वेळ, संयम, त्याच्यानंतर चांगले कर्म, या 3 गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेव. आणि आणखीन 3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या गोष्टीसुद्धा तुला लक्षात ठेवणे हे महत्त्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची ही जी पिढी आहे ती कोणत्या मार्गावरती जात आहे हे कोणाला समजत नाही आहे. त्यांचा पुढचा मार्गसुद्धा कोणाला दिसत नाही आहे. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःहून अनुभवत असाल, कारण की आताची पिढी तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत असाल. ती पिढी नक्की चालले कुठे? आपल्या परमेश्वराच्या मार्गावरती तरी नाही ना. कारण की सध्याची जी आपली लोक आहेत ते सुद्धा आपल्या परमेश्वरावरती प्रश्न उचलायला लागले आहेत की आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे तरी का. त्याच माणसांमुळे अजूनपर्यंत आपले सर्व परिसर पुढे गेलेले नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील. आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।